आणि त्यानंतर इतकी सगळी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही केला मस्तपैकी फोटोशूट. आणि आम्ही प्रोग्राम बघायला गेलोच नव्हतो. काहून नाही गेलो होतो हे आम्हाला पण नाही माहीत. आणि आम्ही इकडेच बाहेरसारखे बसून होतो आणि आम्ही इतके फोटो काढले की सांगू नाही शकत. मग माझ्या मैत्रिणी एक एक करून सगळ्या घरी जात होत्या आणि आम्ही तिथेच बसून होतो, कारण की आमच्या ट्रेनला होता टाईम. मग काय आम्ही कॉलेजमधून निघालो आणि सर्वात आधी गेलो चहाच्या दुकानात. मग मस्तपैकी कडक चहा पिला आम्ही सर्वांनीच, कारण की चहानी माइंड बढिया फ्रेश होते यार. मग आमच्या ट्रेनला तर टाईम होता. मग काय आम्ही गेलो एका गार्डनमध्ये आणि गार्डन एवढं मस्त होतं की खूपच. आणि आम्ही इतका जास्त एन्जॉय केला. नेहा आणि मी दोघीजणी एकाच झुल्यावर बसलो होतो. आम्हाला बसतासुद्धा येत नव्हतं तरी पण. मग अपेक्षाने मी मस्त आम्ही दोघीजणी झुललो. ह्या बाकीच्या सगळ्या आहे ना त्या बसूनच होत्या. बस अपेक्षा आणि मी आम्ही दोघींनीच खूप जास्त एन्जॉय केला. पण झुलताना मला माझ्या बहिणीचीच आठवण येत होती, कारण की मी खूप दिवसानंतर झुलत आहे म्हणून. माझी जर बहीण असते ना तर आम्ही दोघी मिळूनही खूप जास्त एन्जॉय केला असता. आणि तुम्ही जर या गार्डनमध्ये कधी आले असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मग आम्हाला दिसली ही ट्रेन आणि ट्रेनमध्ये अपेक्षा, मी आणि निहारिका आम्ही तिघीजणी बसलो होतो आणि आम्हाला लहानपणीचीच आठवण येत होती. मग त्यानंतर आमचं सगळं गार्डन तर घुमून झालं होतं. मग आम्ही निघालो घराकडे जायला. तर आम्हाला दिसलं हे मंदिर. मग काय आम्ही विचार न करता मंदिरात गेलो आणि मग आशीर्वाद वगैरे घेतला आणि तिथल्या पंडितजींनी आम्हाला टिक्का लावला आणि आम्हाला दिला प्रसाद. आणि मग काय आमची ट्रेन तर आली होती. मग आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि गेलो पुलगावला. बघा माझे केस किती उडत आहे. आणि पुलगावमध्ये आल्यावर आम्हाला इतकी जबरदस्त भूक लागली होती ना, कारण की घरून काही जेवण नव्हतो आलो आम्ही. मग काय आम्ही विचार केला बालाजीमध्ये जाऊ म्हणून. मग आम्ही बालाजीमध्ये गेलो आणि तिथे आम्ही ऑर्डर केलं नूडल्स आणि मंचुरियन मिक्स. आणि मस्तपैकी एन्जॉय करता करता खाल्लं. आणि त्यानंतर बिल पे करून आम्ही घेतली आमच्यासाठी आईस्क्रीम आणि मी मम्मी पप्पा आणि माझ्यासाठी घेतली होती पेस्ट्री. तर चला आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.